येणारा काळ हा असणारा अत्यंत कठीण काळ आहे हे आपण लक्षात घ्या. जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते बरबटलेले आहेत. वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात. काय बातम्या येतात की अमुक अमुक उठून या पक्षातून उठून त्या पक्षात गेला आणि हेडलाईन असते. आपल्यालाही वाटतं अरे बाबा पक्ष फोडला. माझ्या दृष्टीने पक्ष फोडलेला नाही. माझ्या दृष्टीने इथे असणाऱ्या दोन खानावळ आहेत. एक खानावळ शरद पवारांची आहे, मराठा खानावळ आहे, आणि दुसरी खानावळ जी आहे ती काँग्रेस लीड बाळासाहेब थोरातांची, ती मराठा खानावळ आहे. त्याच्यामध्ये असणारे फक्त दोन उपरे आहेत. एक उपऱ्याचं नाव आहे उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांच्या याच्यामध्ये, आणि दुसऱ्या उपरा जो आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. आता मला एक सांगा, या खानावळमधला या खानावळमध्ये गेला आणि या खानावळमधला या खानावळमध्ये गेला, काय फरक पडला? आता इथले उमेदवार आहेत, आता इथले उमेदवार आहेत, या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आहेत. मी आता सांगत बसत नाही, पण कुठलाही मतदारसंघ घ्या, कुठल्याही मतदारसंघात आपण घ्या, तो मग एकनाथ शिंदेच्या आघाडीतला असेल किंवा बाळासाहेब थोरात यांच्या आघाडीमधला असेल, म्हणजे काँग्रेसच्या आघाडीमधला किंवा बीजेपीच्या आघाडीमधला, कुठल्याही मतदारसंघामध्ये घ्या, त्या उमेदवाराचं नातं गोतं आहे की नाही? काका पुतण्या, मामा भाचा, नात्या नात्यामध्ये आहे. म्हणजे सत्ता तुम्ही लोकशाहीसाठी नाही मतदान करत, तुम्ही फक्त असणारा कुठल्या कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता जाणार फक्त याच्यासाठीच मतदान करताय. तुम्ही डाव्याला मतदान दिलं काय आणि उजव्याला मतदान दिलं काय, शरीर एकच आहे, शरीर एकच आहे, कुटुंब एकच आहे. त्याच्यामुळे आपण असणारा ही महाराष्ट्रातली कुटुंबशाही संपवली पाहिजे. ही कुटुंबशाही संपवली पाहिजे आणि या कुटुंबशाहीशी ज्याचा संबंध नाही अशाला निवडून दिलं पाहिजे.